मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. अगदी याच्या विरोधी प्रमाण आपल्याला महाभारतात सापडतं. बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. एक 2-3 उदाहरणं देतो आपल्याला महाभारतातली, ऐका. बुद्धौ कलुषभूतायाम, ज्याची बुद्धी कलुषित झाली, विनाशे प्रत्युपस्थिते, आणि ज्याचा विनाश जवळ येऊन ठेपला त्याला काय प्राप्त होतो? अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. अनीती हीच नीती म्हणून त्याच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते. मी आपल्याला अजून पुढचं बोलतो, ऐका. परमात्मा आपल्या भक्तांना सांभाळतो. कसा सांभाळतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे, आपण म्हणतो की नाही. परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहून भक्ताला सांभाळतो. अर्जुनाच्या पुढे उभा राहिला, पायीकू पाठीची घातला, आपण पुढा राहिला, आपण पुढे राहिला, अर्जुनाला मागे घालून सांभाळलं. सुग्रीवाला मागे उभा राहून त्याला पुढे घालून सांभाळलं. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मग परमात्मा भक्तांनाच सांभाळतो का तुम्हाला आम्हालाही सांभाळतो? पोसितो जगासी, तुम्हाला आम्हाला सांभाळणारा कोण आहे? परमात्माच आहे ना. मग तो काही फक्त अर्जुनाला सांभाळेल का तुम्हाला आम्हालाही सांभाळेल? आपल्यालाही सांभाळेल ना. आपल्याला रोज वेळच्या वेळेला अन्न मिळतं, भगवंताचं सांभाळणंच आहे. ऐसा मी समर्थू जो जगाचा नाथू, ज्ञानोबा बोलतात 9व्या अध्यायामध्ये भगवंताच्या मुखातून. हा परमात्मा सगळ्यांना सांभाळतो. पण आपल्याला सांभाळतो म्हणजे परमात्मा काय करतो? ऐका ऐका, मी उदाहरणानं बोलतो, महाभारतामध्ये चिंतन आहे म्हणून बोलतो. परमात्मा आपल्याला सांभाळतो म्हणजे अर्जुनासारखा हातामध्ये काही रथाचं चाक घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावर जाईल आपल्याकरता? आपण एवढे मोठे नाही की देवाने आपल्याकरता शस्त्र हातात धरावं. ऐका, अर्जुनासारखा भगवान आपल्याला सांभाळणार नाही. सुग्रीवासारखा परमात्मा आपल्याला सांभाळणार नाही. प्रल्हादासारखा भगवान आपल्याला सांभाळणार नाही. ध्रुवासारखं परमात्मा. मग आपल्याला परमात्मा सांभाळतो. कसा सांभाळतो? त्याचं उत्तर महाभारताने दिलं. महाभारत असं म्हणतं, न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजंतितम. माझा मुद्दा इथे, बुद्ध्या संविभजंतितम. महाभारत काय म्हणतं? एखादा गुराखी आहे, गायी रानामध्ये घेऊन जातो. गेल्यानंतर तिथं कोल्ह्याची भीती आहे, वाघाची भीती आहे, सिंहाची भीती आहे. मग तो काय करतो? हातामध्ये एखादा दंड ठेवतो, लाकूड ठेवतो, काठी ठेवतो, एखादा कोयता ठेवतो, एखादं शस्त्र हातामध्ये ठेवतो आणि मग त्या गायींच्या मागे जातो. न देवा दंड मादाय रक्षंती पशुपालवत. देव तुमच्या माझ्या करता हातामध्ये काठी घेऊन पशुपालन करणाऱ्या गुराख्यासारखं तुमचं माझं रक्षण करत नाही. मग परमात्मा आपल्याला सांभाळतो कसा? परमात्म्याला ज्याचं रक्षण करायचं असतं, परमात्मा तुमच्या माझ्या करता हातात काठी घेऊन सांभाळत नाही. मग आपलं रक्षण करायचं त्याची इच्छा असते, त्यावेळेला संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी तो आपल्याला देतो. हेच भगवंताचं आपल्याला सांभाळ. काठी घेऊन परमात्मा दरवेळेला सांभाळत नाही. संकटातून बाहेर पडण्याची परमात्मा आपल्याला बुद्धी देतो. हेच परमात्म्याचं सांभाळ. हो, प्रत्येक वेळेला तलवार घेऊन त्याला आपल्या मागे पुढे उभं राहावं लागत नाही. मग आपल्याला संकट निर्माण झालं, परमात्मा आपल्याला अनुकूल बुद्धी देतो. मी प्रपंचातलं उदाहरण सांगतो. एखादं कुटुंब आहे, कुठंतरी यात्रेला निघालं. यात्रेला निघाल्यानंतर ते घरातली सगळी दारं लावा, खिडक्या लावा, अमुक करा, तमुक करा, गेट लावा, इकडं हे करा, तिकडं कुलूप लावा, हे घरात करतातच का? मग सगळे गाडीमध्ये येऊन बसतात. त्या बाईची मोठी धावपळ असते. तिला सगळी दारं लावायची असतात. आतल्या खोलीतलं, त्याच्या बाहेरच्या खोलीतलं, त्याच्या बाहेरच्या खोलीतलं, बैठकीचं, सगळ्या दाराला कुलप लावत 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 ती बाहेर येते. घराचा मुख्य दरवाजा बंद करते, त्याला कुलूप लावते, त्याच्या बाहेरचं लोखंडी दार लावते, त्याला कुलूप लावते, तिथून जिन्यातून खाली उतरते, जिन्याचं दार लावते, त्याला कुलूप लावते आणि गाडीत येऊन बसते.
सगळे म्हणतात आई निघायचं का आता? हा निघायचं. निघायचं म्हटलं की सगळे म्हणतात चला आता निघायचं. निघायचं म्हटलं की ती बाई म्हणते थांबा 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 थांबा. आता काय झालं, मला जरा वर जाऊन ये. आता एवढ्या दाराला कुलपं लावली आहेत ते सगळं उघडून पुन्हा मध्ये जायचं. सगळी ती मध्ये जाते आणि आत जाऊन बघते तर गॅसचं बटन चालू असतं. आणि मग ती परत येते आणि मग म्हणते बरं झालं मी आत गेले, मला सुचलं गॅसचं बटन चालू असतं, येईपर्यंत काय झालं असतं देव जाणे. बरं झालं मला सुचलं. तुला सुचलं नाही, तुला राखायची देवाची इच्छा होती म्हणून देवानी त्या वेळेला तशी बुद्धी दिली. हेच भगवंताचं आपल्याला सांभाळणं असतं. विठ्ठला विठ्ठला म्हणजे आपल्याला परमात्मा बुद्धी देतो, त्या बुद्धीवर आपलं जीवन चालू आहे, लक्षात ठेवा. आणि याच्या विरुद्धही महाभारताने सांगितलं, न देवा दंड मुद्यम्य शिरकृंतती कस्यचित कालस्य बलमेतावद विपरीतार्थ दर्शन. परमात्म्याला ज्याला मारायचं असतं ना, प्रत्येक वेळेला परमात्मा धनुष्यबाण घेऊन जसं रावणाला मारलं तसं आपल्याला मारत नाही. जसं भगवंतानी कंसावर ओझं घालून त्याला मारलं तसं परमात्मा आपल्याला मारत नाही. मग आपल्याला परमात्मा कसा मारतो? काही नाही, परमात्मा आपल्याला शस्त्रानं मारत नाही. कारण भगवंतानी जर आपल्याला शस्त्रानं मारलं तर आपल्याला मोक्ष मिळेल. मग परमात्मा आपल्याला शस्त्रानं मारत नाही. काय करतो? ज्याला भगवंताला मारायचं असतं ना, परमात्मा फक्त त्याची बुद्धी फिरवतो, एवढंच करतो, बाकी काही करत नाही. बुद्धी फिरली की मरण आहे आणि बुद्धी चांगली झाली की मोक्ष आहे. सगळं जीवन बुद्धीवर चालू आहे. म्हणून तुकोबाराय बुद्धीला महत्व देतात आणि तुकोबाराय सांगतात देवा आमचं मागणं दुसरं तिसरं काही नाही, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. एकदा सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुर्बुद्धी होऊ देऊ नका. देवाने आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला फक्त ती बदलता आली पाहिजे. तुकोबारायांचं चिंतन आहे महाराज. बुद्धीचा पालट धरा रे काही मागोता नाही मनुष्य जन्म मागोता नाही मनुष्य जन्म बुद्धिला धरा रे काही मागोता नाही मनुष्य जन्म मागोता हो बुद्धीचा पालट धरारे काही बुद्धीचा पालट धरारे काही मागुता नाही मनुष्य जन्म मागुता नाही मनुष्य जन्म बुद्धीचा पालट धरारे काही मागुता नाही मनुष्य जन्म मागुता नाही मनुष्य तुकोबाराय बोलतात बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य देह. मनुष्य देह पुन्हा फिरून येणार नाही. आत्ता मिळाला, आत्ताच बुद्धी बदलून घ्या. आता जी प्रपंचाकडे धावणारी बुद्धी आहे ती परमार्थाकडे लावायचा विचार करा. तुकोबारायांचं म्हणणं आहे, मी सांगतो असं समजू नका, माझं काही म्हणणं नाही याच्यामध्ये. तुकोबाराय काय बोलतात ते सांगतो. बुद्धी बदलली सगळं जीवन बदलून जातं महाराज. फक्त बुद्धी बदलायचा अवकाश आहे. एक सामान्य दृष्टांत सांगेन आपल्याला त्याकरता आणि पुढे जाईल. साधा विचार आहे. मला एक 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तेवढ्या सांगतो, सेवा माझी संपवतो. ऐका. कितीला संपवायचं? वेळेला 9 ते 11. एक छोटासा दृष्टांत सांग. काय झालं, एक संन्यासी महात्मा एका नावेमध्ये बसला आणि त्याला प्रवास करायचा होता, समुद्रात पलीकडे जायचं होतं. नावेमध्ये बसला, निघाला, प्रवास सुरू झाला. संन्यासी भगवे कपडे घातलेले आहेत, चांगला तेजपुंज आहे, साधना केलेली आहे, सिद्ध दशेला पोचलेला खरा खरा संन्यासी. आता हे सांगावं लागतं हल्ली, खरा आणि खोटा, कारण संन्याशामध्ये तेवढे फरक पडलेत. आता त्याला कोण काय करणार. खरा खरा संन्यासी महाराज नावेमध्ये बसला, जायला लागला. प्रवासामध्ये त्याच्या बरोबर काही तरुण मुलं होती आजूबाजूला बसलेली. तरुणांचं संन्याशाचं काय भांडण आहे मला अजून कळलं. संन्याशी बघितला की तरुणांना खपतच नाही. त्या तरुणांनाही खपलं नाही. ती तरुण मुलं त्याने त्या संन्याशाची थट्टा करायला सुरुवात, बोलायला लागली.
काही नाही हो, उद्योग करायचे नसतात, काम करायचं नसतं, फुकट जेवायला पाहिजे असतं, भगवे कपडे घातले की सगळं झालं. काही नाही, यांना काही नसतं, धडधाकट शरीर आहे, काम करायचं नाही, कष्ट करायचे नाही, फुकट मिळवायचं असतं, बाकी काही नाही. महात्मा शांत होता, काही बोलला नाही. पोरांनी बघितलं एवढं बोलूनही त्याच्यावर फरक पडत नाही, त्याला काही फरक पडत नाही, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. हे बघितल्यानंतर त्या पोरांचं धाडस वाढलं. ते जवळ जाऊन त्याला बोलायला लागले. ते त्याला विचार, का हो तुम्हाला लाज वाटत नाही का? समाजाने तुम्हाला पोसावं, काय म्हणून पोसावं? तुम्हाला काय देवाने एवढं चांगलं शरीर दिलंय, करा ना काबाड कष्ट कुठंतरी, जा दगड फोडा, लाकडं फोडा, काहीतरी कुणाची तरी हमाली करा. देवाने बुद्धी दिली, नोकरी करा. काय संन्याशी होता आणि कपडे भगवे कपडे घालता, का समाजाने पोसावं? काय समाजाकरता तुम्ही केलं म्हणून तुम्हाला आम्ही महत्व द्यावं? कशा करता संन्याशी झालं तुम्ही? फुकट मिळवायचं असतं तुम्हाला, त्याला शिव्या द्यायला. महात्मा शांत होता, काही बोलला नाही. खरा महात्मा होता, काही बोलला नाही, गप्प बसला. एवढं बोलूनही त्याच्यावर परिणाम होत नाही हे बघितल्यावर त्या तरुणांचं अजून धाडस वाढलं. ते तरुण मग आता त्याला बोलणं सोडून देऊन त्याला येता जाता मुद्दाम धक्का द्यायला लागले. जाता येता त्याला धक्का द्यायचा, त्याच्या पायावर पाय द्यायचा, त्याच्या अंगावर पाणी सांडायचं, त्याचं उपरणं ओढ, काही कर, त्याच्या लुंगीला हात लाव, काही असं सुरू झालं. तरी तो महात्मा शांत होता, काही बोलला नाही. एवढं करूनही त्याला काही त्रास होत नाही हे बघितल्यानंतर तरुणांचं धाडस अजून वाढलं. ते जवळ जाऊन त्याला मारायला लागले. जाता येता त्याच्या डोक्यावर टप्पल मार, जाता जाता त्याला धक्का दे, त्याच्या अंगावर गरम चहा सांडून दे, काहीतरी कर. उद्योग सुरू झाले. तरी महात्मा शांत होता, महात्मा काही बोलला नाही. महात्म्याच्या अंतःकरणातली शांती भंग पावली नाही, पण देवाला बघवलं नाही, आपल्या भक्ताला त्रास होता. भगवान प्रकट झाले. भगवान त्याला म्हणाले संन्याशाला, अरे बघत काय बसलास? ते लोक तुला इतके मुलं एवढा त्रास देतात, तुला नाही नाही ते बोलतात, जाता येता धक्का देतात, तुला टाचण्या टोचवतात, तुझ्या शरीराला पीडा देतात, आणि शांत काय बसलास? तो म्हणला मग काय करू? भगवान म्हणाले काही नाही, तू या पोरांकडे एकदा डोळे उघडून रागानं बघ, मी यांना स्वतंत्र सरपण लागू देत नाही. एकदा डोळे उघडून रागानं बघ, जागेवर ह्या जळून मरतील अशी व्यवस्था करतो. तो महात्मा म्हणाला, जाऊ द्या ना देवा, कशा करता रागवायचं? अरे ते तुला इतका त्रास देतात, एकदा रागाव ना तू. तो महात्मा म्हणाला, देवा आता समोर किनारा मला दिसायला लागला, एकदा त्या तीरावर उतरलं की ते त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईल. पुन्हा आयुष्यात त्यांची माझी गाठ भेट आहे का? मग आयुष्यात जी माणसं पुन्हा भेटणारच नाहीत त्यांच्यावर थोड्या काळाकरता आयुष्यभर त्रास देणारा क्रोध अंतःकरणामध्ये आणायचा कशा? शहाणपणा कशात आहे? अरे मी आत्ता रागावलं तर कदाचित काही होईल, तुम्ही काही करालय, पण देवा ज्या क्रोधाला सोडून मी संन्यास घेतलाय तो क्रोध पुन्हा आणण्यामध्ये शहाणपणा काय? बरं आता त्यांचा माझा काय संबंध येणार आहे? जाऊ द्या, थोडं राहिलंय, थोडा वेळ सहन करायला अडचण काय? माणसं सहन करत नाहीत. अहो कीर्तनामध्ये एकाची मांडी दुसऱ्यावर आली तर 2 तास सहन करत नाहीत, त्याला रागावतात. महात्मा म्हणाला, जाऊ द्या देवा, थोड्या वेळ सहन केलं तर हा क्रोधाचा विकार आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही. थोड्या वेळ पुन्हा ते त्यांच्या रस्त्याने, मी माझ्या रस्त्याने, काय आयुष्यात गाठ भेट घ्यायची त्यांची माझी, जाऊ द्या देवा, द्या सोडून. भगवान म्हणाले, तू सोडून दे, मी सोडत नाही. त्याने मला शिव्या दिल्या असत्या तर मी माफ केलं असतं, पण माझ्या भक्ताला त्रास दिलेला मला सहन होत नाही. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी, माझा नियम आहे, मी त्यांना काहीतरी शिक्षा करणार. तो महात्मा म्हणाला, जाऊ द्या देवा, कुठं मनाला लावून घेता, सोडून द्या ना. अरे अशी माणसं भेटणारच. परमार्थ करणाऱ्या माणसाला शिव्या देणारी माणसं एवढ्याच करता भेटत असतात की त्याच्या परमार्थाची परीक्षा व्हावी. माझी परीक्षा आहे देवा, काय एवढं त्याच्यात आपल्याला चिंता करायचं कारण आहे? काही नाही, काही शिक्षा करू नका. भगवान म्हणाले, मी केल्याशिवाय राहत नाही. मला सहन होत नाही, माझ्या भक्ताला त्रास देतात, मला सहन होत नाही, ते तुला इतका त्रास देतात, तू काही बोलत नाही, मी शिक्षा करीन, फक्त मला एक सांग, काय शिक्षा करू? तो म्हणाला, सोडून द्या ना देवा. नाही, सोडून देत नाही, शिक्षा काय करू सांग, तुला विचारतो. हे बघ, आता जहाज बरोबर समुद्राच्या मध्यात आहे, सगळं जहाजच उलटवून टाकू काय? सगळीच पिढा जाईल ना. तो महात्मा म्हणाला, देवा उलटवून टाकायचं असेल तर जहाज उलटवण्यापेक्षा त्यांची बुद्धी उलटवून टाका, सगळं जीवन धन्य होऊन जाईल. दृष्टांत संपला. मला बोलायचंय काय आहे का? तुकोबाराय याच भूमिकेतून बोलतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता नाही मनुष्य देह. माणसाची बुद्धी बदलली, सगळं जीवन बदलून जातं महाराज. आणि म्हणून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. तेव्हा आमच्या जीवनामध्ये एकदा सुद्धा दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका.
आता दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका असं जे तुकोबाराय बोलतात त्याचा नेमका अर्थ काय करायचा? एक दोन मुद्दे फक्त सांगतो, सेवा संपवतो. दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका म्हणजे काय? मी आपल्याला थोडं वेगळं बोलतो. दुर्बुद्धी का याची कारण शोधा. आमच्या जीवनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका याचा अर्थ ज्या कारणाने दुर्बुद्धी निर्माण होते ती कारण आमच्या जीवनात येऊ देऊ नका, ही तुकोबारायांची मागणी. माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते? मी आपल्याला 2-3 कारण सांगतो. एक कारण तुकोबारायांनी दिलंय. तुकोबाराय म्हणतात, आशा ते करविते बुद्धीचा तो लोभ, संदेह ते पाप कैसे नव्हे. तुकोबारायांची भाषा आहे. माणसाच्या बुद्धीचा लोभ का होतो? आशा. माणसाच्या जीवनामध्ये आशा निर्माण झाली की बुद्धीचा लोप होतो. कारण आशाबद्ध जन या जगात बुद्धीनं काम करत नाहीत महाराज. मी आपल्याला सरळ सांगतो, ज्याच्या मनामध्ये आशा निर्माण झाली तो बुद्धीनं वागू शकत नाही, त्याला परावलंबी होऊनच वागावं लागतं. कोणती आशा निर्माण होते, संपत्तीची होऊ दे, कपड्याची होऊ दे, सत्तेची होऊ दे, आयुष्याची होऊ दे, त्याला बुद्धी चालवता येत नाही. मला अमुक एक पैसे मिळावेत असं वाटलं की आपण कोणत्या पद्धतीनं पैसे मिळवावेत याची बुद्धी त्याची चालत नाही. मिळेल त्या मार्गाने पैसा मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. का? आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. आशा जर जीवनामध्ये बुद्धीचा लोप करत असेल आणि तुकोबाराय जर दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका म्हणत असतील तर तुकोबारायांचं पहिलं मागणं एवढंच आहे की आमच्या जीवनामध्ये आशा निर्माण होऊ देऊ नका. विठ्ठला विठ्ठला. आता त्याची प्रमाण खूप आहेत. आशा, तृष्णा, माया, अपमानाचे बीज नाशिलिया पूज्य होई जे तो. तुकोबाराय बोलतात, आशा, तृष्णा, माया हे अपमानाचं बीज आहे आणि जे हे निवृत्त करतात तो जगतामध्ये पूज्य होतो. नाशिलिया पूज्य होई जे तो पूज्य होतो. तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये आशा निर्माण करून देऊ नका. एक मागणं. दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका असं मागण्यामागे दुसरं कारण मी आपल्याला सांगतो. माणसाला दुर्बुद्धी का निर्माण होते आपल्याला सांगतो. भूक लागली की भूक माणसाची बुद्धी दुर्बुद्धी बनवत असते. भूक हे फार मोठं विचित्र अस्त्र आहे महाराज. माणसाची भूक माणसाला काय बनवेल सांगता येत नाही. हो, एक वाक्य बोलू, माणसाची भूक माणसाला जनावर बनवते महाराज, जनावर बनवते. भूक लागलेला मनुष्य बुद्धीनं विचार करू शकत नाही. माझी भाषा नाही, महाभारत बोलतं, क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम, धर्म बुद्धीम व्यपोहती, महाभारताची वचन आहेत. अरे माणसाची भूक माणसाची बुद्धी दुर्बुद्धी बनवते. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला भुकेपोटी कुणासमोर हात पसरावा लागेल अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ देऊ नका. याचाच अर्थ दुर्बुद्धी ते मना कदा उपजो नारायण. अजून सांगतो, माणसाची बुद्धी दुर्बुद्धी का होते त्याचं अजून एक कारण आहे. अजून एक काय कारण आहे? संगत. संगत हे त्याचं कारण आहे. संगतीनं माणसं बदलतात महाराज. चांगल्या घरची मुलं वाईट वागतात. काय कारण? संगत, दुसरं काही कारण नाही. हो, तुकोबारायांनी केलेलं चिंतन सगळ्यांना माहिती आहे. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडला कोण? सामान्य मनुष्य कुसंगाने नाडतो, याला तुकोबाराय महत्व देत नाहीत. अरे साधू बुद्धीचा मनुष्य सुद्धा संगानं जर बिघडत असेल तर तुमच्या माझ्यासारख्याची काय कथा आहे? संगानं बिघडतात माणसं. चांगल्या घरची मुलं व्यसन करतात. का करतात? आता बोलू का? चांगल्या घरची म्हणजे वारकऱ्याची पोरं व्यसन करतात. हो, वारकऱ्यांनी व्यसन करावं का? सांगा ना, वारकऱ्यांनी व्यसन करावं का? खाणारे म्हणणारच नाही तो करू नये म्हणून. कारण वारकऱ्यालाच सवय घाण लागली तंबाखू खायची. वारकऱ्यांनी खाऊ नये महाराज. आपण वारकरी आहोत, आपण देवाचे लाडके आहोत हे लक्षात घ्या. आणि देवाचा लाडका असणाऱ्यांनी क्षुद्र तंबाखू खावीन, बिड्या ओढाव्या. वारकऱ्यांनी व्यसन करावं का? म्हणजे कुणीच करू नये, पण वारकऱ्यांनी करूच नये. वारकऱ्यांनी करू नये, पण वारकऱ्यांची पोरं तंबाखू खात असतील. का खातात? वारकऱ्याचा दोष नाही, संगतीचा दोष. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगाला, ढेकणाच्या संपर्कात हिरा सुद्धा भंग पावतो. माझा काही विश्वास नाही याच्यावर.
भले तुकोबारायांचं प्रमाण असू देत, माझा विश्वास नाही. मी प्रामाणिकपणाने बोलतो, कीर्तनात बोलतो. मला माहिती आहे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, आपला विश्वास नाही. आपण प्रयोग करून बघा. मी ढेकून आणतो, तुम्ही हिरे आणा. एकदा होऊनच जाऊ द्या, तुमचे हिरे खरे का खोटे होऊनच जाऊ द्या. जमल का? तसा अर्थ नाही त्याचा. ढेकणा मी प्रयोग करून बघितला. हिरा ढेकणाच्या संपर्कात भंग पावत नाही. त्याचा अर्थ असा आहे की हिरा तपासताना त्याच्यामध्ये ढेकूण हा दोष आहे हिऱ्यातला. ढेकूण म्हणजे आपल्या घरात सापडणारा ढेकूण नाही. ढेकूण हा हिऱ्यातला दोष आहे. हिरा शुभ्र लागतो, स्फटिकासारखा शुभ्र लागतो. त्याच्यामध्ये जर बारीक काळा डाग असेल तर त्याला ढेकूण दोष म्हणतात. आणि असा काळा डाग असलेला हिरा जर डाग नसता तर 10 कोटीला विकला गेला असता. पण त्याच्यामध्ये जर बारीक काळा डाग असेल तर तो 10 रुपयाला सुद्धा विकला जात नाही. म्हणजे ढेकूण या दोषाच्या संघात आलेला कोट्यावधी रुपयाचा हिरा सुद्धा क्षुद्र किमतीला विकला जातो. तसा कोट्यावधी किमतीचा असणारा साधू सुद्धा क्षुद्र माणसासारखा कुसंगतीनं नाडतो. हे तुकोबारायांना बोलायचं. हा, नाहीतर तुम्ही घरी जाऊन आज प्रयोग करून बघा. माझं काही म्हणणं नाही. घरी हिरा तुमच्या सासूरवाडी करून आला असेल ना हिरा काहीतरी, निदान त्या निमित्तानं सासूरवाड्याने फसवलंय का योग्य हिरा दिलाय हे तरी बघून होईल. एकदा तपासून तर बघा, ढेकणाच्या संपर्कात ठेवून तर बघा हिरा. त्या हिरा भंग पावतो का बघा, त्याचा चुरा होतो का बघा. एकदा बघा तरी प्रयत्न करून. तुकोबारायांनी सांगितलंय तर. लोक म्हणतात नाही हो, तुकोबारायांच्या काळातले हिरे खरे होते आणि ढेकूणही खरे. आता ढेकूणही खरे नाहीत आत्ताचे. माणसं तर सोडून द्या, आत्ताचा ढेकूण खरा नाही हो. मी कशा करता बोलतो, मला बाकीचं बोलाय. संगतीनं मनुष्य बिघडतो, माणसाची बुद्धी बदलते, हे मला सांगायचं. उदाहरण सांगतो मी आपल्या. विदुर आणि धृतराष्ट्राला असं सांगितलं की शहाणपणाचा सल्ला तुला देतो. हे राज्य तुझं नाही, हे राज्य कोणाचं? पांडवांचं. पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाकलं पाहिजे. पांडव काही वाईट आहेत का? अरे तुझे मुलं तुला तेवढं सांभाळणार नाहीत तेवढं धर्मराज युधिष्ठिर आणि पांडव तुला सांभाळतील इतके सज्जन आहेत. कशा करता त्यांचं राज्य तू घेऊन बसलास? कशा करता तुला लोभ पाहिजे? हा, मग काय म्हणणं काय? विदुराने सांगितलं काही नाही, माझं एकच म्हणणं आहे, त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक. त्यांना सांग की तुमच्याच वडिलांनी हे राज्य माझ्या हातामध्ये दिलं होतं, तुम्ही आता मोठे झालात, हे राज्य सांभाळायला तुम्ही समर्थ आहेत, तुम्ही राज्य करा, आम्हाला काय, आम्ही तुमच्या घरी राहतो. अरे पांडव तुला असं त्यांच्या बापासारखं तुला सांभाळतील इतके सज्जन आहेत ना, कशा करता हे राज्य घेऊन बसलात? हे राज्य देऊन टाक. पांडवांना सांगून टाक हे राज्य तुमचं आहे, तुमचं तुम्ही घ्या, मला नको, राज्याचा त्याग कर. पांडवांबद्दल चांगली बुद्धी ठेव. हे ऐकल्यानंतर धृतराष्ट्राने विदुराला काय सांगावं? धृतराष्ट्र विदुराला असं म्हणाले की तू म्हणतोस ते मला पटतं, मला माझा मुद्दा इथे आहे. धृतराष्ट्राच्या मुखातला शब्द सांगतो, विदुर नीती वाचा आपण. धृतराष्ट्र असं म्हणतात, सातु बुद्धी कृताप्यवम पांडवान प्रतिमे सुद्धा दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते. धृतराष्ट्र म्हणतात, विदुरा तू म्हणतोस तशी पांडवांच्या बद्दल मला नेहमी बुद्धी होते. सातु बुद्धी कृतापि एवम पांडवान प्रतिमे सदा, पांडवान प्रति सदा मे सातु बुद्धी कृतापि. पांडवांच्या बद्दल तू म्हणतोस तशी बुद्धी मला नेहमीच होते, पण काय करू, दुर्योधन भेटला की पुन्हा बदलून जाते. माझा मुद्दा इथे आहे. दुर्योधन भेटला तर धृतराष्ट्राची बुद्धी बदलत असेल, असे किती दुर्योधन आहेत हो धृतराष्ट्राकडे? एकच आहे. मग एक दुर्योधन असला तर धृतराष्ट्र बदलतो, आपल्या बाजूला किती दुर्योधन आहे? आपलं काय होत असेल विचार करा ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा माझी बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये फक्त संत संगतीच ठेवा, दुसरी संगती ठेवू नका. विठ्ठला अनेक कारण त्याच्यातली आपल्याला सांगता येतील, सोडून द्या. तुकोबारायांची मागणी दुर्बुद्धी होऊ देऊ नका, याच्या मागे एवढी कारण मीमांसा आपल्याला करता येईल. आता दुर्बुद्धी म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, बुद्धीची दुर्बुद्धी कधी होते याचा विचार गीता वाचा, 2रा अध्याय वाचा. आपल्याला सगळाच विचार ज्ञानोबारायांनी भगवंतांनी बोलून दाखवलेला आहे. बुद्धीचा विचार करताना व्यवसायात्मिका बुद्धी,
एके कुरुनंदन बहुशाखा यनंताश बुद्धयो अव्यवसायी नाम, हे भगवान एका बाजूला बोलतात. तर तुकोबारायांचं समान प्रमाण जर घ्यायचं झालं तर तुकोबाराय बोलतात, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. असं बाधकत्व आपल्या जीवनाला लागू नये हे तुकोबारायांचं या अभंगातलं मागणं आहे. आता एकच मुद्दा फक्त सांगायचा राहिलाय, तेवढा एक मुद्दा सांगतो. मुद्दा काय आहे की तुकोबाराय म्हणतात की देवा आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. याचा असा होतो की आमची बुद्धी सद्बुद्धी राहू द्या. आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणजे काय? म्हणजे आमची बुद्धी सद्बुद्धी राहू द्या. ज्या अर्थी दुर्बुद्धी होऊ देऊ नका म्हणतात त्या अर्थी आत्ता सद्बुद्धी आहे, आत्ता सद्बुद्धी आहे. मग ही सद्बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका याचा अर्थ आमची बुद्धी सद्बुद्धीच राहू द्या. मग बुद्धी सद्बुद्धी कधी बनते, बुद्धीला सद्बुद्धी कधी म्हणायचं याचा थोडासा विचार मला करायचा आहे. एकदा भजन करू. बुद्धी सद्बुद्धी कधी म्हणवता येते याचा थोडासा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबार दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ती धरी. तुकोबाराय भगवंताच्या जवळ प्रार्थना करतात, आमची बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नका. का? कारण मानवाच्या जीवनामध्ये बुद्धीला जेवढं महत्त्व आहे तेवढं अन्य कशालाही नाही. माणूस आणि इतर प्राणी यांच्यामध्ये फरक करायचा असेल तर हाच करता येतो की म्हशीला बैलाला बुद्धी नसते आणि माणसाला ती असते. एवढा फरक आपल्याला सहज करता येऊ शकतो. कारण मानव काय आहे, मनुष्येतर प्राण्यांचं जीवन हे भोगप्रधान जीवन आहे. भोगप्रधान जीवन आहे. म्हशीला कडबा खायचं एवढंच कळतं, किती खायचं हे कळत नाही. या कडब्यानं आपल्याला काय होईल हे कळत नाही, कधीच कळत नाही. एखाद्या म्हशीच्या समोर जर तुम्ही 50 पेंड्या कडबा टाकला, एखाद्या बैलाच्या समोर तुम्ही, आता म्हैस म्हणल्यानंतर मला बैलही म्हणावं लागेल कारण समानतेचे दिवस आहे. नुसतं म्हशीवर बोलून कसं चालेल? आज महिला दिन आहे, 8 मार्च महिला दिन आहे, जागतिक महिला दिन आहे. नुसतं म्हशीवर बोलता येणार नाही, मला बैलावरही बोलावं लागेल. ऐका, एखाद्या बैलाच्या समोर जर तुम्ही 50 पेंड्या कडबा टाकला तर कोणता बैल म्हणतो का अहो मालक एवढं कशाला टाकलो, मी कधी खातो का, एवढं खाल्लं तर माझं पोट बिघडल, असं करू नका, आत्ता 4च टाका आणि उरलेल्या संध्याकाळच्याला ठेवा. कोणता बैल म्हणतो? कोणता बैल असं म्हणतो? कोणती म्हैस असं म्हणते? कोणी असं म्हणत नाही. कारण काय आहे, जेवढं समोर आलं त्याच्यातलं जेवढं पाहिजे तेवढं खायचं, उरलेलं नाश करून टाकायचं. भोगप्रधान जीवन आहे महाराज, पण माणसाचं जीवन ज्ञानप्रधान जीवन आहे, नुसतं भोगप्रधान जीवन नाही आहे, हे लक्षात घ्या. माणसाचं जीवन भोगाकरता मनुष्य जन्माला आलेला नाही आहे. अरे भोग तर ढेकणालाही मिळतात, भोग तर कुत्र्यालाही मिळतात, भोग तर गाई म्हशीलाही मिळतात, भोग तर गाढवालाही मिळतात. काय नवल आहे त्याच्यात? काय कर्तृत्व आहे? एक वाक्य बोलू का क्षमा मागून? क्षमा मागून बोलतो महाराज, गाढवालाही पोरं होतात हो, त्याच्यात काही कर्तृत्व नसतं. भोगप्रधान जीवन जगण्यामध्ये काय शहाणपणा आहे? अरे ज्ञानप्रधान जीवन जगता आलं पाहिजे. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहोत,
आम्हाला ज्ञानाचा अधिकार आहे, आम्हाला ज्ञान मिळवता आलं पाहिजे, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे, आम्हाला गाथा वाचता आला पाहिजे, नित्य वाचता आला पाहिजे, तर आमचं जीवन संपन्न होईल, तर आमचं जीवन ज्ञानप्रधान होईल. नाही तर मग बाकीचं चालूच आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुभिर्नराणाम पण ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन ही ना पशुभिः समाना. हे वेगळं आहे ना. आहार जेवण, निद्रा झोप, भय आणि विषयाचा उपभोग सगळ्या प्राण्यांमध्ये समान आहे. मी सांगतो ऐका. भूक माणसालाच लागते का कुत्र्यालाही लागते? कुत्र्यालाही लागते, माणसालाही लागते. फरक काय? काही फरक नाही. भूक म्हणून जर विकार म्हणाल तर काही फरक नाही. भूक हा विकार आहे, आध्यात्मिक दुःख आहे भूक आहे. मग हे आध्यात्मिक दुःख कुत्र्यालाही तेच आहे आणि माणसालाही तेच आहे. भूक म्हणाल तर कुत्रा आणि माणूस फरक नाही. हा फरक करायचा तर कुठं करता येईल? कुत्र्याला भूक लागली तर कुत्रा मालकासमोर जाऊन शेपूट हलवतो आणि आपल्याला भूक लागली तर आपण मालकिणी समोर जाऊन शेपूट हलवतो. एवढाच फरक. फरक जर करायचाच म्हणला तर एवढाच फरक, याच्या पलीकडे फार फरक नाही. फार फरक नाही. काय फरक राहिला सांगा ना. भूक म्हणून भय नावाचा मनोविकार कुत्र्यात आहे. अहो मालकाच्या हातात काठी दिसली, कुत्र्याला भीती वाटते. मालकिणीच्या हातात लाटणं दिसलं, आपल्याला भीती वाटते. भीती तर समानच आहे ना हो. पण ज्ञानाचा विचार कराल तर ज्ञान कुत्र्याला कधीही मिळत नाही, पण माणसाला मिळायची शक्यता असते. आपण भोगप्रधान जीवन जगण्याकरता जन्माला आलो नाही, आपण ज्ञानप्रधान जीवन, भक्तिप्रधान जीवन जगण्याकरता जन्माला आलेलो. लक्षात ठेवा. मी का बोलतो आपल्याला? तुकोबाराय देवाजवळ प्रार्थना करतात कारण बुद्धीला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व. बुद्धी आहे, देवाने प्रत्येकाला दिली. कमी जास्त दिली असेल हा भाग वेगळा. पिंडे पिंडे मतिर्भिन्न हा कुंडे कुंडे नवंपय हा जातव जातव नवाचारा नवा वाणी मुखे मुखे असेल. प्रत्येकाची कर्म वेगळी आहेत म्हणून प्रत्येकाला प्राप्त होणारी बुद्धी वेगळी असेल. कदाचित कमी जास्त असेल पण आहे हे मात्र नक्की. कुणाला कमी कुणाला जास्त पण आहे हे नक्की. आम्ही त्या बुद्धीचा वापर करत नाही. आम्ही ती बुद्धी ओळखली पाहिजे आणि म्हणून तुकोबाराय या बुद्धीचं महत्व आपल्याला सांगतात. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये. का होऊ नये? कशाने बुद्धी दुर्बुद्धी होते त्याचा विचार आपण केला आणि ती कारणं आमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ नयेत. आपल्याला कुसंग प्राप्त होऊ नये, आपल्याला भुकेपोटी कुणाला समोर हात पसरावा लागू नये, आपल्या जीवनामध्ये आशा निर्माण होऊ नये, कुसंस्कार आपल्या जीवनावर होऊ नये. ह्या सगळ्या मागण्या दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा याच्या अंतर्गत येऊन जातात. विस्तार करायचा नाही. माझा मुद्दा शेवटचा चालला होता तो म्हणजे माणसाची बुद्धी दुर्बुद्धी होऊ नये असं जर तुकोबाराय म्हणत असतील तर त्याचा सरळ दुसरा अर्थ आहे आपली बुद्धी सद्बुद्धी राहावी. मग बुद्धीला सद्बुद्धी कधी म्हणता येतं? बुद्धीमध्ये वेगवेगळे. आपण रामायण वाचा ना, रामायण पहा. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये हे दशरथाच्या ज्या सगळ्या पत्नी आहेत की नाही त्याच्यामध्ये कौसल्या आली, सुमित्रा आली, कैकई आली, त्याच्यानंतर ती मंथरा आली. या सगळ्याला बुद्धीपरच नावं दिली. एकाला सद्बुद्धी म्हटलंय, एकाला दुर्बुद्धी म्हटलंय, एकाला कुबुद्धी म्हटलंय, ती मंथरेला कुबुद्धी म्हटलंय. नाथ महाराज या सगळे बुद्धीचेच प्रकार केलेत नाथ महाराज. कौसल्या कोण आहे? ही सद्बुद्धी आहे. ही परमात्म्याला प्राप्त होणारी बुद्धी आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष विदस. 18वा अध्याय पहा आपण. ज्ञानोबाराय बोलतात तरी गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. बुद्धी कोणती बुद्धी? चांगली बुद्धी. ज्ञानोबारायांच्या भाषेत एका वाक्यात सांगू. एका वाक्यात चांगली बुद्धी कुणाला म्हणावं? एका वाक्यात सांगतो, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे ती बुद्धी सद्बुद्धी आहे. विठ्ठला विठ्ठला बुद्धी सद्बुद्धी कधी? मी थोडासा विचार त्या संबंधानं सांगतो. बुद्धीच्या ठिकाणी 5 गुण जर असले तर त्या बुद्धीला आपल्याला सद्बुद्धी म्हणता येतं. धावता विचार सांगतो. एक फक्त ते दृष्टांतानं बोलतो, थोडंसं ऐका. 5 गुण बुद्धीच्या ठिकाणी लागतात. काय काय लागतं? काय काय लागतं? संकोच करता आला पाहिजे. विचाराचा संकोच करता आला पाहिजे. 1. विचाराचा विस्तार करता आला पाहिजे. 2. विचाराचा परिणाम म्हणजे भविष्य कळलं पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे. 3. विचार कुठून आला हे मागचं कळलं पाहिजे. 4. आणि सगळ्यात महत्वाचं
बुद्धीच्या ठिकाणी प्रत्युत्पन्नता लागते. या 5 गुणांनी युक्त असणाऱ्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात. संकोच, विकास, प्रत्युत्पन्नता, दूरदृष्टी आणि पूर्वस्मरण या 5 गुणांनी युक्त असलेल्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात. आपण शास्त्र काढून बघा, मला प्रमाण देऊन वेळ घ्यायचा नाही. काय असतं एक लक्षात घ्या. एका अभंगावर महिनाभर कीर्तन करता येत आनंदानं, काही अवघड नाही त्याच्यामध्ये, काही अवघड नाही. एका ओवीवर एका श्लोकावर चातुर्मास बोला, काही अवघड नाही, सहज आहे, सोपं आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. एक श्लोक घ्यायचा, त्याच्यावर 4 महिने बोलायचं. किती? रोज 1 तास तर बोलायचं. 4 महिने म्हणजे 120 दिवस, म्हणजे 120 तास. 120 तास एका श्लोकावर बोलणं काही अवघड आहे काय? काही नाही. आपल्याला प्रमाण मिळतात, ज्ञानोबराय तुकोबराय मदतीला असतातच, दृष्टांत असतातच, प्रमाण असतातच. सगळ्या संतांचं वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे. रामायण आहे, महाभारत आहे, काय कमी आहे आपल्याला वाढवायला? ऐका, एका श्लोकावर 4 महिने बोला, सोपं आहे. पण 4 महिने जे बोललेलं आहे ते एका वाक्यात सांगा. सांगता येतं का? विस्तार करणं अवघड आहे आणि संकोच करणं त्याच्यापेक्षा अवघड असतं. ज्ञानोबारांनी संजयाचं जे कौतुक केलं की नाही ज्ञानेश्वरीच्या शेवटी, ते याच कारणाकरता केलं. एवं भारताचा अवाका आणोनी श्लोका एका संजय कुरुनायका दिधला. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत एका श्लोकामध्ये संजयाने आणून ठेवलं. कोणता श्लोक? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. हे सगळ्या महाभारताचं सार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे 1.25 लाख श्लोकाचं महाभारत, पण संजया तू एका वाक्यामध्ये बोलून दाखवलंस ना, तुझ्या पाठीवर शाबासकीची थाप आहे माझी. हो, संजयाचं कौतुक याच्या करता. संकोच करता आला पाहिजे, विस्तार करता आला पाहिजे, पुढचं कळलं पाहिजे, मागचं आठवलं पाहिजे आणि निर्माण झालेल्या संकटावर लगेच उत्तर शोधता आलं पाहिजे. प्रत्युत्पन्नता. एक उदाहरण देतो, आता सगळ्याचा विस्तार करत बसत नाही. प्रत्युत्पन्नता म्हणजे प्रतिउत्पन्नता. संकट निर्माण झालं की लगेच त्याचं उत्तर आपल्याला कळलं पाहिजे, अशी बुद्धी पाहिजे. नाही बघून सांगतो, विचार करून सांगतो, असं चालत नाही. घराला आग लागली आणि मनुष्य विचार करत बसला, कशी विझवावी, पाण्याने विझवावी का ऑक्सिजनने विझवावी का काय अजून त्याच्यावर माती टाकून विझवावी का कुणाला फोन करून बोलवावं का आपल्या घरात पाणी नसेल तर आग लागल्यावर आत्ता विहीर खणायला घ्यावी आणि घर राहील होय तो. अरे काही संकट अशी असतात महाराज, लगेच त्याला उत्तर तिथल्या तिथं शोधावं लागतं. संसार आपल्याला वेळ देत नसतो, लक्षात ठेवा. संसार आपली गय करत नाही, संसार आपल्याला वेळ देत नाही. आणि संसारापेक्षा पुढचं बोलू, काळच आपल्याला वेळ देत नाही हो जास्त. आला लगेच घेतो निघून जातो, तो वाट बघत बसत नाही. हो, मृत्यूर बुद्धिमत्ता पोयो यावत बुद्धी बलोदयम यद्यसौ न निवर्तेत न अपराधोस्ती देहिना. दशमस्कंधात कंसाच्या मुखात आहे. ज्या वेळेला वसुदेव देवकीचं लग्न लागलं आणि आकाशवाणी झाली, त्याच्यानंतर कंसाच्या मनात आलेला श्लोक भागवतांनी बोलून दाखवला. माणसाने मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मृत्यूर बुद्धिमत्ता पोह्यो, अपोह्य त्याचं अपहन केलं पाहिजे. कुणी केलं पाहिजे? यावत बुद्धी बलोदयम. जोपर्यंत माणसाला बुद्धी आहे आणि जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत मरण चुकवण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. पण मरण संधी देतं का? माणसं म्हणतात महाराज मरायला फुरसत नाही. आता मरण काय याची फुरसत विचारून येईल का? मरायला फुरसत नाही म्हणजे काय असतं? मरायला फुरसत नाही म्हणजे काय असतं? मरण फुरसत विचारून येत नाही. संसार आपल्याला वेळ देत नाही, लगेच उत्तर पाहिजे असतं. त्याला म्हणतात प्रत्युत्पन्न मती, प्रत्युत्पन्नता, प्रतिउत्पन्नता. संकट निर्माण झाल्याबरोबर त्याचं उत्तर कळलं. एक दृष्टांत सांगतो, सेवा संपवतो ना, काय एवढं सगळं लांबवायचं कारण नाही. छोटासा दृष्टांत सांगतो. ते आपल्या देशामध्ये कृष्णदेव राय नावाचा एक राजा होऊन गेला. त्या कृष्णदेव रायाच्या पदरी एक तेनालीराम नावाचा अतिविद्वान माणूस होता. आपल्याकडे बादशाह बिरबलाच्या कथा आहेत की नाही, तसं कर्नाटकामध्ये कृष्णदेव राय आणि तेनालीराम, त्याचं नाव होतं तेनालीराम. बस, मोठा विद्वान होता. त्याचा इतिहास सांगत बसत नाही. काय झालं, मला प्रत्युत्पन्न मती म्हणजे काय तेवढं सांगायचंय, कारण त्याच्यामध्ये मती आहे ना, मती म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीचा संबंध तेवढा सांगतो, थांबतो. काय झालं, त्याच्या गावामध्ये 4 मित्र राहत होते.
त्या मित्रांनी एके दिवशी असं ठरवलं की आपण तीर्थयात्रेला जाऊ. ठीक आहे, जायचं ठरलं. कसं जायचं? म्हणाले, जाऊ, चालत जाऊ, कसं जसं जमेल तसं जाऊ. पण घरचं काय करायचं? घरचं म्हणजे त्या मित्रांनी सांगितलं, अरे आपल्या घरामध्ये पैसे आहेत, दागदागिने. त्यावेळेला काही बँक नव्हती, लॉकर नव्हतं. मग काय करायचं? एका मित्राने सांगितलं, काही चिंता करू नका, आपण सगळ्यांचे दागिने एका डब्यामध्ये ठेवू. आमच्या घराजवळ एक म्हातारी बाई राहते, गरीब आहे बिचारी, आपल्याला एक महिनाभर जाऊन यायला लागेल तीर्थयात्रेला, तो डबा तिला सांभाळायला देऊ. महिनाभराने परत आल्यानंतर आपण त्या मोबदल्यामध्ये तिला काही पैसे देऊ, तिलाही पैसे मिळतील, आपलंही काम होईल. त्यांनी सांगितलं ठीक आहे. दागिन्याचा डबा तयार केला. ते चौघही मित्र आले म्हातारीकडे. म्हातारी बिचारी घरामध्ये राहणारी, गरीब दरिद्री थोडी. तिला, आजीबाई आम्ही तीर्थयात्रेला निघालो. आजीनं सांगितलं, जा बाबा, आनंदाची गोष्ट आहे, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, आनंदाची गोष्ट आहे, जा तीर्थयात्रेला. ते म्हणाले, आम्ही चाललोय, पण हा दागिन्याचा डबा तुमच्याकडे ठेवायचा. ते म्हणाले, अहो हे जोखमीचं काम माझ्याकरता कशाला, तुम्ही कुणाकडे तरी ठेवा. नाही नाही म्हणे, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तो आम्ही नेहमी तुम्हाला आम्ही बघतो, तर ह्या डबा तुमच्याकडे राहू द्या. आणि किती दिवस? 1 महिना लागेल आम्हाला जाऊन या. म्हातारी म्हणाली, ठीक आहे, मी सांभाळून ठेवते, तुम्ही जाऊन या, चिंता करू नका, मी तुमचा दागिन्याचा डबा सांभाळतो. त्या चौघांनी दागिन्याचा डबा म्हातारीच्या हातात दिला. आणि देताना त्या म्हातारीला असं सांगितलं की एक फक्त लक्षात ठेवायचं आजी, काय? आम्ही चौघही येऊ त्याच वेळेला डबा द्यायचा, एकाच्या कुणाच्याही हातात द्यायचा नाही. विश्वास एकमेकांवर. इतका मित्र होते ना, एकमेकांना एकाच्या कुणाच्याही हातात द्यायचा नाही. आम्ही चौघही येऊ तेव्हा डबा द्यायचा. त्यांनी सांगितलं ठीक आहे. गेले, तीर्थयात्रा झाली, महिन्याभराने परत आले, चालत चालत थकून आले. त्या म्हातारीच्या अंगणात बसले आणि चौघांनी विचार केला, आलोच आहोत गावामध्ये, आता काय म्हातारीकडचा डबा घ्यायचा, आपापल्या घरी जायचं. पण जाण्यापूर्वी चालत आलोय, जरा तहान लागली, हिच्या अंगणात बसू, पाणी पिऊ. म्हणून तिच्या अंगणामध्ये म्हातारीच्या बसले. आणि चौघांनी एकाला सांगितलं, चौघही बसले, आणि तिघांनी एकाला सांगितलं, जा रे जरा म्हातारीकडून तांब्या भांडवरून पाणी घेऊन ये, तांब्यावरून पाणी घेऊन ये. आता हा जो चौथा होता ज्याला सांगितलं, तो तिथून उठला, त्याची बुद्धी फिरली. तो म्हातारीचं दार वाजवलं. म्हातारी, अरे आलात का तुम्ही? आलो आलो. हे काय, आम्ही सगळे आलो. मग काय पाहिजे आता? त्याने सांगितलं, काही नाही, ते तिघे अंगणात बसले, त्याने मला सांगितलं दागिन्याचा डबा घेऊन ये म्हणून. म्हातारीने बघितलं, तिघे जण अंगणात बसलेले, एकटा आलेला. म्हातारीने त्यांना घराच्या दारातून विचारलं, याच्याजवळ देऊ का? त्या तिघांना वाटलं पाणी देऊ का, म्हणून त्या तिघांनी सांगितलं, हा द्या द्या, त्याच्याजवळ द्या. म्हातारीने डबा त्याच्या हातामध्ये दिला. तो जो चौथा होता त्याने तो डबा घेतला आणि मागच्या दाराने पळून गेला. झालं आता ताप, आता आली पिढा. म्हातारी हे आले, अहो काय झालं, तुम्ही हे नाही ते नाही, पाणी पाठवलं नाही. ते म्हणलं, पाणी कुठं पाठवायला, त्याने माझ्याकडे डबा तुम्हाला डबा तुम्ही त्याला दिला. हो म्हणे, तो कुठे? तो गेला पळून. मग आता ते तिघं म्हणाले, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं, चौघही आल्याशिवाय डबा द्यायचा नाही, तुम्ही एकाच्या हातात का डबा दिला, आता आमचे दागिने भरून द्या. म्हातारी म्हणाली, अरे मीच आधी दरिद्री, मी तुमचे काय दागिने भरून देऊ? ते म्हणाले, आम्हाला माहित नाही, आम्ही राजाकडे तक्रार करू, आमचे दागिने आम्हाला भरून दिले पाहिजेत. आम्ही तुम्हाला जर सांगितलं होतं चौघांच्या हातात द्यायचं, एकाच्या हातात दिला कशाला? आमचे दागिने भरून द्या. म्हातारी रडायला लागली. ते म्हणाले, आम्हाला काही माहित नाही, घर विका, काय वाटेल ते विका तुम्ही, पण आमचे दागिने आम्हाला भरून द्या. त्या तिघांनी मिळून राजाकडे तक्रार केली. राजाने दोघांनाही बोलवून घेतलं. राजाने सांगितलं, काय झालं? म्हणे, असं असं आमचं ठरलं, आम्ही दागिन्याचा डबा दिला. म्हातारे, बरोबर आहे? बरोबर आहे. चौघा आल्याशिवाय डबा द्यायची नाही अशी अट घातली. म्हातारे, बरोबर आहे का? हा बरोबर आहे, अशी अट घातली. पूर्वीच्या म्हाताऱ्या खरं बोलत होत्या. हा, तिने सांगितलं, हो बरोबर आहे, अशी अट घातली होती. मग हे चौघही आले, तर अंगणात बसले. तिघांनी एकाला पाठवलं, त्याच्या हातात तू दागिन्याचा डबा दिला? म्हणे, दिला. का दिला? ती म्हणाली, अहो मी यांना विचारलं याच्या हातात देऊ का म्हणून. ते तिघे म्हणाले, आम्हाला वाटलं पाणी देऊ का म्हणून विचारलंय, म्हणून आम्ही द्या म्हटलंय, आम्हाला पाणी पाहिजे होतं, दागिने पाहिजे असते तर आम्ही चौघही आलो असतो. राजानं निर्णय दिला. राजा म्हणाला, या तिघांचं म्हणणं बरोबर आहे, म्हातारे तुझी चूक आहे, तो एकाच्या हातात द्यायला नको होतं, तू एकाच्या हातात दिला, आता हे दागिने भरून दे. म्हातारी म्हणाली, रायसाहेब मी कुठून भरून? तो माझा मुद्दा नाही, न्याय मात्र असा, त्याच्या हातात, त्या एकाच्या हातात का दिला? म्हातारीला वाईट वाटलं. आता काय करणार, राजाज्ञा झाली. बिचारी घरी आली. आता घर विकावं लागणार, घरातलं सगळं विकावं लागणार, काय काय विकावं लागतं देव जाणे. रडत बसली दारामध्ये, अंगणामध्ये, काय करावं. तिथून तो तेनालीराम चालला. त्याने बघितलं म्हातारी एकटी रडते. त्याने सांगितलं, आजी काय झालं रडायला?
म्हणे असं असं झालं बाबा, काय करू मला काही कळेना, आता घर कोण विकत घेणार, आणि विकलं तरी तेवढा पैसा कुठून मिळणार, चौघाचे दागिने भरून द्यायचे, काय करू. त्या तेनालीरामने सांगितलं ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका आजीबाई, उद्या दरबारात या, मी बघतो काय करायचं. अरे तू काय बघणार, तुझ्याजवळ पैसे आहेत का. नाही नाही, तुम्हाला काही विकावं लागत नाही, मी तुमचा न्याय चुकलाय, मी तुम्हाला योग्य न्याय मिळवून देतो. असं बर. दुसऱ्या दिवशी म्हातारी पुन्हा गेली, ते तिघही मित्र आले, पुन्हा खटला उभा राहिला. राजा म्हणाला काल निर्णय दिलाय मी तुम्हाला, आता पुन्हा कशा करता. त्या तेनालीरामने सांगितलं महाराज निर्णय चुकलाय, न्याय चुकला, म्हातारीवर अन्याय झाला. म्हणे अन्याय झाला, असा कसा अन्याय झाला. म्हणे मी तुम्हाला सिद्ध करून देतो, सिद्ध करून. त्या तेनालीरामने पुन्हा म्हातारीला विचारलं, हे चौघे जण तुझ्याकडे आले होते, आले होते, चौघांनी दागिन्याचा डबा तुझ्या हातामध्ये दिला, दिला. चौघही आल्याशिवाय दागिन्याचा डबा परत करायचा नाही अशी अट घातली, घातली. मग हे चौघे परत तीर्थयात्रेहून परत आले, आले. तिघे अंगणात बसले, एकाला तुझ्याकडे पाठवलं, पाठवलं. तू एकाच्या हातात दागिन्याचा डबा दिला, दिला. कशाला दिला. ती म्हणाली अरे हे तर कालही झालं होतं, आज बोलवून पुन्हा तेच कशा करता. कालही मला शिक्षा सांगितलीच होती, आज पुन्हा तू मला वाचवतो म्हणालास. तो तेनालीरामने सांगितलं माझं म्हणणं ते नाहीच आहे, तू एकाच्या हातामध्ये दिला ना, दिला. का दिला. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तिघे बसलेत आणि त्यांनी दागिन्याचा डबा मागितला, मी तिघांनाही पाहिलं आणि तिघांना विचारलं देऊ का म्हणून, त्यांनी द्या म्हणून सांगितलं, दिला. त्या तिघांनी सांगितलं हे हिचं बोलणं चूक आहे, आम्ही पाणी द्या म्हणून तिला सांगितलं, हिने दागिन्याचा डबा का दिला. तेनालीरामने सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे, म्हातारीची चूक आहे. म्हातारी म्हणाली अहो पुन्हा मला तीच पीड आहे, मला कालही चूक ठरवलं होतं, आजही तुम्ही चूक ठरवता. तो म्हणाला म्हातारी चूक आहे हे बरोबर आहे, पण म्हातारीपेक्षा मी तुम्हाला अजून तुमची चूक सांगतो, म्हातारीवर अन्याय झाला. म्हणे अन्याय कुठं, तिने काय एकाच्या हातात दिला. तेनालीरामने सांगितलं पा काय ठरलं होतं, काय ठरलं होतं, चौघही आल्याशिवाय डबा द्यायचा नाही असं ठरलं होतं की नाही, ठरलं होतं. म्हातारीकडे अजूनही दागिन्याचा डबा आहे. तुम्ही किती जण आलात, तुम्ही किती जण आलाय डबा मागायला. आता तिघे जण आलाय, चौथ्याला घेऊन या, डबा तयार आहे. तुम्ही चौथ्याला घेऊन या, डबा तयार आहे. याला म्हणतात प्रत्युत्पन्न मती. मला हे सांगायचं होतं, अशी मती जोपर्यंत आपल्या ठिकाणी निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला ती सद्बुद्धी म्हणता येणार नाही. का. कारण परमार्थामध्ये पावला पावलाला संकट आहेत महाराज. ज्ञान मार्ग सोपा नाही महाराज. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती उपनिषद बोलतं. ज्ञानमार्ग सोपा नाही, पावला पावलाला संकट आहे. विवेकात संकट आहे, वैराग्यात संकट आहे, आणि एक एक संकट निवारण करण्याकरता जर आयुष्य घालवावं लागलं चालणार नाही. याच्याकरता प्रत्युत्पन्न मती आपल्याकडे असली पाहिजे. पूर्वीच्या चुका पुन्हा होऊ नयेत याच्याकरता पूर्वस्मरण असलं पाहिजे. आपली ध्येयावरची निष्ठा आढळ राहावी याच्याकरता दूरदृष्टी असली पाहिजे. संतांनी सूत्ररूपानं सांगितलेलं आपल्याला स्वतःला समजून घेण्याकरता विस्तारानं लक्षात घेतलं पाहिजे, आणि ज्याचा विस्तार झालाय त्याचं मनन करण्याकरता त्याला संकोचानं समजून घेता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं त्याला सद्बुद्धी आहे. अशी सद्बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी ही तुकोबारायांची अपेक्षा आहे. तसंच आपणही देवाजवळ मागताना देवाजवळ बाकी काही मागू नये, संपत्ती मागू नये, आयुष्य मागू नये, सत्ता मागू नये. का. फक्त बुद्धी मागावी. बुद्धी मिळाली संपत्ती आपोआप मिळते, बुद्धी मिळाली सत्ता आपोआप मिळत जाते. आता हे सगळे सत्ता मिळवणारे किती बुद्धिवान आहे. बुद्धी चालवल्याशिवाय होत नसतं महाराज. रात्री कुठं वाटावेत, किती वाटावेत, कसे वाटावेत याला कमी बुद्धी लागते काय. याच्यातला विनोद सोडून द्या, पण परमार्थाच्या दृष्टीनं आपल्याला बुद्धी प्राप्त झाली पाहिजे. हे तुकोबारायांचं चिंतन आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुकोबाराय ज्या पद्धतीनं सद्बुद्धी मागतात, दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका म्हणतात, तीच प्रार्थना आपणही भगवंताकडे केली पाहिजे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. मग आम्हाला असं मागायची बुद्धी कधी होईल. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्याच्याकरता गाथ्याचं नित्य चिंतन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. रोज ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, म्हणजे मग ती बुद्धी आपल्याला अनुकूल होईल, परमार्थाला अनुकूल होईल, नाहीतर ती प्रतिकूल होत जाईल. याच्याकरता सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी प्रार्थना आहे. बरं, सगळ्यांना नमस्कार करून माझी विनंती आहे, रोज ज्ञानेश्वरी वाचा. एक 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या, एक 5 अभंग तुकोबारायांचे नित्य आपल्या वाचनामध्ये असतात. सकाळी नाही, दुपारी नाही, रात्री नाही, संध्याकाळी नाही, झोपताना, अंथरुणावर बसल्या बसल्या नाही, नाही अंथरुणावर पडल्या पडल्या, निजल्याने गाता उभा नारायण. तुकोबाराय बोलतातच तसं. अंथरुणावर पडल्या पडल्या हातामध्ये गाथा घेऊन पाय वर करून वाचा.
अजून काय सांगू, ह्याच्यापेक्षा अजून काय मुभा द्यायची असते? टीव्ही बघता बघता वाचा, अजून काय मुभा देऊ तुम्हाला? अजून जेवता जेवता वाचा, अजून काय सांगायचं? पडल्या पडल्या वाचा, बसून वाचा, झोपून वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. महाराज महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारायांचे 2 अभंगही पाठ नसाय, जन्माला आलाच कशा करता? महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि गाथा वाचायचं नाही, महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या पाठ नसायच्या. अरे माणूस तरी कसं म्हणायचं त्याला, मला सांगा ना. कसं म्हणायचं? नाही महाराज, असं करून चालणार नाही. संतांनी हे वाङ्मय आपल्याकरता तयार केले, लक्षात ठेवा. महाराज आपल्या जीवनाच्या कल्याणाची भूमिका फक्त संतांचा. आपल्या जीवनाचं कल्याण करतील तर ज्ञानोबाराय तुकोबारायच करतील, पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कोणी करणार नाही, हे लक्षात ठेवा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण, ज्ञानोबाराय तुकोबारायच आपलं कल्याण करतील, बाकी कोणी आपल्या कल्याणाची भूमिका निभावणार नाही, लक्षात ठेवा. कोणाला आपल्या कल्याणाचं घेणं देणं नाही. आपलं कल्याण ज्ञानोबाराय करतील, तुकोबाराय करतील, त्यांचं वाङ्मय नित्य आपल्या वाचनात असलं पाहिजे. नंतर वाचू, बघू, करू असं चालत नसतं, असं चालत नाही. मागे मी आपल्याला बोललो होतो, आपल्या लक्षात असेल, रामचंद्र प्रभूंचा अभिषेक लगेच होणार होता, पण दशरथाने सांगितलं उद्या बघू. त्या उद्यामध्ये किती दिवस गेले? म्हणजे उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. उद्या ज्ञानेश्वरी वाचतो म्हणजे किती गेले? नको, 14 वर्षात आपणच गेलो तर कशा करता? वाचायची वेळ आत्ता मनात आलं ना, आत्ता वाचावं आणि माणसाने मोकळं व्हावं. गाथा वाचायचं, आत्ता उघडायचा विचार आणायला लगेच गाथा उघडावा. जे पान उघडेल तिथून वाचायला सुरुवात करा, काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. जसं जमेल तसं वाचा. नाही कळलं तरी लोक विचारतात आम्हाला, महाराज ज्ञानेश्वरी कळतच नाही हो, कशी वाचायची? मी म्हणतो कळत नाही म्हणूनच वाचायची. अरे कळत नाही तरीही वाचायची. आम्हाला अहो मी काय सांगू आपल्याला, आता काय उदाहरणं देण्यात तात्पर्य नाही, मी कशा करता बोलतो लक्षात घ्या. हे आपल्याकरता निर्माण केलेलं वाङ्मय, आपण त्याच्यापासून बाजूला राहता उपयोगी नाही. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे, सर्वांना विनंती आहे, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आपल्या जीवनाचं कल्याण त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. बाकी आत्तापर्यंत महाराज, आत्तापर्यंत कादंबरीन दिवाळी अंक वाचून मुक्त झालेला एकही महात्मा ऐकण्यात नाही. काय कशाला नाही त्या विकाराचं वाङ्मय वाचायचं? विचाराचं वाङ्मय वाचावं का विकाराचं वाचावं? विचाराचं वाङ्मय. अरे ज्ञानेश्वरी आपल्याला, ज्ञानेश्वरी जेवढं शिकवते, गाथा जेवढं शिकवतो, कोण शिकवतं तेवढं? पोट तिडकीनं तेवढं शिकवणारं कोण आहे? काय संबंध तुकोबारायांचा नापला? काय नातं ज्ञानोबारायांचं नापलं? तरी ज्ञानोबाराय तुमच्या माझ्याकरता का मरमर करतात? का तुकोबाराय डोंगरावर जाऊन अभंग निर्मिती करतात? काय अडलंय त्यांचं मला सांगा ना. काही अडलं नाही, आपलं कल्याण व्हावं एवढीच त्यांची इच्छा आहे, लक्षात घ्या. मी आपल्याला अनेक वेळेला विचारलं असेल, पुन्हा विचारतो, ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली माहिती आहे का? ज्ञानोबारायांनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली? 16व्या वर्षी. मग मला सांगा, ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी सांगितली ती वाचायला आम्हाला 61व का लागावं? आम्ही 20व्या वर्षी का वाचू नये? आम्ही 25व्या वर्षी का वाचू नये? मला सांगा ना. अरे तारुण्यातच वाचायचे ग्रंथ आहेत महाराज, हे म्हातारपणात नाही. हो, म्हातारपणात तर वाचलेच पाहिजेत, पण तारुण्यात वाचले. तारुण्यात बुद्धी मदत करत असते, तारुण्यामध्ये बुद्धी अनुकूल असते, लक्षात ठेवा. बुद्धी जेवढी चंचल असते तारुण्यामध्ये, म्हातारपणामध्ये ती गलित होत असते. हो, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा निघोनी जाय तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून ज्ञानोबाराय बोलतात ना. विचार करा. म्हणून प्रार्थना करतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, हरिपाठ वाचा, रामकृष्ण हरी भजन करत जा घरामध्ये बसून. 5 ओव्या ज्ञानोबारायांच्या, 2 अभंग तुकोबारायांचे, 5 मिनिटं रामकृष्ण हरी भजन, सगळं मिळून 10 मिनिटं. मी तुमच्याकडे जीवन रोजच्या आयुष्यातली फक्त दिवसातली 15 मिनिटं मागतोय. उरलेले 23 तास आणि 45 मिनिटं तुमचे. मी त्याच्यावर आक्रमण करत नाही. एक 15 मिनिटं तुमच्याकडे मागतो. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरी. संपलं ना, संपलं. एवढं जर आपण केलं, जीवन धन्य 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 होऊन जातं महाराज. तेवढं 15 मिनिटं आपण बाजूला काढावेत, एवढी सर्वांना प्रार्थना करतो. विशेषतः तरुण मंडळींना नम्र प्रार्थना आहे. बरं, हेच वय आहे, हाच काळ आहे, माऊलीबरोबर चालायचंय, हेच वय आहे, तुकोबारायांबरोबर नाचत जायचंय, हेच वय आहे, लक्षात ठेवा. म्हातारे झाल्यावर गुडघे बदलून हे होत नाही. हेच वय आहे, याच वयामध्ये केलं पाहिजे. सर्वांना नम्र प्रार्थना आहे, तरुण मंडळींना ज्ञानेश्वरी गाथा वाचा. त्याच्या विचारानं
निर्माण झालेल्या चिंतनातून या देशाची, धर्माची, आपल्या समाजाची सेवा करण्याकरता सर्व तरुणांनी कटिबद्ध व्हावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. झालेली सेवा जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. बीजेचा उत्सव मोठ्या वैभवाने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो आहे. ती महाराजांच्या पुढाकारानं, महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच भागवत कथेचा आनंद आपण सगळेजण घेत आहात. हा उत्सव तुकोबारायांचा उत्सव आहे, बीजेचा उत्सव आहे. तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, तो उत्सव आपण मोठ्या आनंदानं साजरा करत असतो. त्या तुमच्या माझ्या सर्वांवर संतांची, महात्म्याची, परमात्म्याची, सद्गुरूंची कृपा व्हावी, तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची कृपा व्हावी एवढी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो आणि झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.